पाकिस्तान हा दहशतवादाला पोषणारा, दहशतवाद्यांना आश्रय देणारा देश आहे याची संपूर्ण जगाला कल्पना आहे। भारतातील जवळपास सर्वच दहशतवादी कारवायांमध्ये पाकिस्तानचा हात स्पष्ट झालाय। मात्र आता पाकिस्तानचा बुरखा पुन्हा एकदा फाटलाय, कारण पाकच्या लष्करी अधिकाऱ्याचाच बाप दहशतवादी होता हे आता उघड झालंय। पाकिस्तानी जनरलचा बाप दहशतवादी। पाकिस्तानी सैन्य आणि दहशतवाद्यांचे लागे बांधे उघड। पाक लष्कराच्या अधिकाऱ्याचा बापच निघाला दहशतवादी। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने केलेल्या स्ट्राईकमध्ये 100 पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा झालाय। ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानच दहशतवादाचा पोशिंदा हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय। आता तर पाकिस्तान सैन्य आणि दहशतवाद्यांचे लागे बांधे उघड झालेत। पाक लष्करातील एका अधिकाऱ्याचा बापच दहशतवादी असल्याचं समोर आलंय। पाक सैन्यातील लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी याचा बापच दहशतवादी असल्याचं समोर आलंय। सुलतान बशरुद्दीन महमूद हा दहशतवादी असून तो ओसामा बिन लादेनचा निकटवर्तीय होता अशी ही माहिती समोर आली आहे। पाक लष्करातील जनरल अहमद शरीफ चौधरीचा बाप दहशतवादी होता। दहशतवादी सुलतान बशरुद्दीन महमूद हा अहमद चौधरीचा बाप होता। सुलतान बशरुद्दीन महमूदने 1999 मध्ये UNT ही दहशतवादी संघटना बनली होती। संयुक्त राष्ट्राकडून 2001 मध्ये सुलतान बशरुद्दीन महमूद याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आलं होतं। सुलतान बशरुद्दीन महमूद ओसामा बिन लादेनचा निकटवर्तीय होता। सुलतान बशरुद्दीन महमूद अल कायदा आणि तालिबानशी संबंधित होता। जर का आपण म्हणतो की जनरल चौधरींचे वडील सुद्धा दहशतवादी होते, आय हॅव नो शेम इन एक्सेप्टिंग दॅट हे लोक असेच आहेत आणि हे लोक असेच राहणार आणि त्यांची जी प्रोजेनी आहे सगळ्यांच्या मध्ये तोच DNA आहे। दहशतवाद्यांना ट्रेनिंग देण्यापासून ते त्यांना हत्यारं पुरवण्यापर्यंतचं सर्व काम पाक लष्कर करतंय। त्यात एका पाक लष्करी अधिकाऱ्याचाच बाप दहशतवादी होता हे आता समोर आलंय। त्यामुळे आश्चर्य वाटण्याचे काहीच कारण नाहीये। मात्र दहशतवाद्याला आश्रय देता देता पाक पूर्णपणे रसातळाला गेला, आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे आणि आता भारत पाकिस्तान मधल्या दहशतवाद्यांना सोडणार नाही हे वास्तव आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।